नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। आज आपण बनवणार आहोत मेथीचे लाडू। हिवाळा आला की प्रत्येक घरात बनवले जाणारे पौष्टिक आणि ताकद देणारे हे मेथीचे लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण बनवणार आहोत। आणि हे लाडू बनवण्यासाठी मी जरासुद्धा तुपाचा वापर केलेला नाही आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त नरम आणि मऊसूद असे आपले लाडू तयार झालेले आहेत। मेथीची कडू चवही या लाडूंमध्ये मस्त खमंग लागते आणि शरीराला अपार ऊर्जा देते। आणि 1 किलो गव्हासाठी किती मेथीदाणे घ्यायचे, त्यानंतर गूळ किती घ्यायचा याचं अचूक प्रमाण मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। त्यासाठी व्हिडिओ जरासुद्धा स्किप न करता पूर्ण बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी 1 किलो गहू घेतलेले आहेत। 1 किलो गव्हासाठी आपल्याला अर्धा पाव मेथीदाणे घ्यायचे आहेत, हे अचूक प्रमाण आहे। आता अगोदर आपण मेथीदाणे आणि गहू भाजून घेऊया। सुरुवातीला मी मेथीदाणे भाजून घेते। आता भाजत असताना सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवायची, म्हणजे कढई गरम होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे। त्यानंतर मंद गॅसवरती मस्त खमंग हे मेथीदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आता आपण गहूसुद्धा भाजून घेऊया। आता मस्त खमंग होईपर्यंत मी गहूसुद्धा भाजून घेतलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया आणि राहिलेले गहूसुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आता हे आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे। थोडं जाडसरच दळून आणायचं, तुम्ही पाहू शकता थोडं जाडसरच मी हे दळून आणलेलं आहे। आता हे गव्हाचं पीठ आणि मेथीदाण्याचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। चाळणीने मी व्यवस्थित हे चाळून घेतलेलं आहे। त्यानंतर आता हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट्स लागणार आहे। इथं ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। इथं मी अर्धा पाव काजू घेतलेले आहे, त्यानंतर अर्धा पाव मी बदाम घेतलेली आहे। आणि मागच्या वेळेस मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते, त्यासाठी खारीक खोबरं गिरणीमधून दळून आणलेलं होतं, त्यामधलंच मी 2 ते 3 वाटी हे काढून घेतलेलं आहे। तुम्ही इथं 1 पाव खोबरं आणि 1 पाव खारीकसुद्धा घेऊ शकता। त्यानंतर 1 किलो आपल्याला गूळ घ्यायचा आहे। आता 1 किलो गव्हाच्या पिठासाठी आपल्याला 1 किलो गूळ घ्यायचाच आहे, हे अचूक प्रमाण आहे। आणि ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, म्हणजे यामध्ये तुम्ही गोडंबीसुद्धा टाकू शकता। आता हे ड्रायफ्रूट्स मी मिक्सरला मस्त असे बारीक करून घेतलेले आहे, म्हणजे काजू आणि बदाम मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता आपल्याला अगोदर गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी अशी जाड बुडाची आपल्याला कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे। आता आपण गहू भाजून घेतलेले आहे, त्यामुळे आपल्याला हे जास्त वेळ भाजत बसण्याची गरज नाही। मंद गॅसवरती अगदी 3 ते 4 मिनिट आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे। आता अशाच पद्धतीने मी हे सर्व गव्हाचं पीठ हे भाजून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला कढईमध्ये 5 ते 6 चम्मच तेल घालायचं आहे। हे लाडू बनवताना मी तेलाचा वापर केलेला आहे, म्हणजे अगदी आपली आजी आई बनवायची त्याच पद्धतीने मी हे लाडू बनवणार आहे। म्हणजे माझी आजीसुद्धा मेथीचे लाडू बनवताना तुपाचा वापर न करता तेलाचा वापर करायची आणि त्याच पद्धतीने मी हे आज लाडू बनवणार आहे। आता या तेलामध्ये हे मेथीचं पीठ आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे। अगदी 3 ते 4 मिनिट मी हे मेथीदाण्यांचं पीठ भाजून घेतलेलं आहे। आता हे सुद्धा आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आता जे खारीक खोबरं आहे बारीक केलेलं, ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तेल न घालताच मी हे भाजून घेते। मंद गॅसवरती मस्त खमंग होईपर्यंत आपल्याला हे खारीक खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा यामध्ये घालायचं। त्यानंतर आता त्याच कढईमध्ये आपल्याला अगदी 5 ते 6 चम्मच तेल आणखी घालायचं आहे आणि त्यामध्ये बारीक केलेली बदाम घालायची, म्हणजे बदामची पावडर घालायची आणि हे सुद्धा मस्त खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। हे सुद्धा या सारणामध्ये काढायचं। त्यानंतर आता कढईमध्ये आपल्याला आणखी तेल घालायचं आहे 5 ते 6 चम्मच आणि बारीक केलेले काजू यामध्ये घालायची, म्हणजे काजूची पावडर घालायची आणि हे सुद्धा मस्त अशी खमंग भाजून घ्यायची आहे। अगदी 3 ते 4 मिनिट मी हे काजूची पावडर मस्त अशी भाजून घेतलेली आहे। आता हे सुद्धा त्याच सारणामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे। आता इथे तुम्ही डिंकसुद्धा टाकू शकता, पण मी स्किप केलेला आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे सारण खूप गरम आहे, त्यामुळे आपल्याला असं उलटण्यानेच हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता पूर्ण सारण मी असं मिक्स केलेलं आहे। आता हे आपण बाजूला ठेवूया।
त्यानंतर आता आपण जो गूळ घेतलेला आहे 1 किलो, तो गूळ आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे. आता सर्व गूळ मी चिरून घेतलेला आहे. त्यानंतर कढईमध्ये आपल्याला पाव ते दीड पाव तेल घालायचं आहे आणि हे तेल थोडं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे. आता सर्व गूळ यामध्ये घालायचा आणि या तेलामध्ये हा गूळ आपल्याला असा मस्त विरघळून घ्यायचा आहे. खूप जास्त वेळ याचा अजिबात पाक बनवायचा नाही, म्हणजे हा गूळ आपल्याला या तेलामध्ये फक्त असा मेल्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे विरघळून घ्यायचा आहे, म्हणजे यामध्ये एकही गाठ राहत नाही. तुम्ही पाहू शकता मी पूर्ण गूळ हा या तेलामध्ये असा विरघळून घेतलेला आहे. आता हे आपल्याला आपण जे लाडूचं सारण तयार केलं होतं त्यामध्ये घालायचं आहे. गरम गरम असतानाच आपल्याला हे घालायचं आहे. आता पूर्ण मी या लाडूच्या सारणमध्ये हे घातलेलं आहे. त्यानंतर हे लगेचच आपल्याला मिक्स करायचं आहे. उलटण्याने व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं. अगदी पटापट आपल्याला हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला आणखी तेल घालायचं आहे. म्हणजे जवळजवळ हे लाडू बनवताना मला 1.25 किलो तेल लागलेलं आहे, म्हणजे 3 पाव तेल लागलेलं आहे. आता पूर्ण हे मिक्स केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता खूप हे मोकळं मोकळं झालेलं आहे, त्यामुळे यामध्ये आणखी तेल घालायचं. आता आणखी मी पाव ते दीड पाव तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुमचं सारण जर जास्त मोकळं झाले असेल तर त्यामध्ये तुम्ही आणखी थोडंसं तेल गरम करून टाकू शकता, म्हणजे लाडू पटकन वळले जातात. तुम्ही पाहू शकता मस्त असं सारण तयार झालेलं आहे. हे थोडंसं कोमट होऊ द्यायचं आणि थोडंसं कोमट असताना जे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता मस्त असे लाडू वळले जात आहेत. आता अशाच पद्धतीने आपल्याला सर्व लाडू हे बनवून घ्यायचे आहेत. आता सर्व लाडू मी बनवून घेतलेले आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त असे आपले लाडू तयार झालेले आहेत. मऊसूद आणि नरम असे आपले लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा हे मेथीचे लाडू नक्की बनवून बघा, चवीला अप्रतिम लागतात. हिवाळ्यामध्ये हा एक लाडू रोज खाल्ल्याने सांधेदुखीचा कंबरदुखीचा त्रास होत नाही. खास महिलांसाठी हे लाडू खूप गुणकारी आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.